गाईज, आज मठात जायचं होतं कारण आज गुरुपौर्णिमा होती. तर आमच्या ह्या मॅडम खूप खुश होत्या मठात जायचं म्हणून. रेडी होऊन मस्तपैकी खाली गेलो सगळे आणि निघालो जायला. एवढी सगळी पब्लिक होती माझ्यासोबत मठामध्ये जाताना. आणि आम्ही एकत्र दर गुरुवारी जातो मठामध्ये. आज गुरुपौर्णिमा पण होती आणि गुरुवार पण होता, त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आज मठामध्ये खूप गर्दी असणार आहे. आणि बापरे, गाड्या खूप लांबपर्यंत लाईनीत उभ्या होत्या आणि पब्लिक पण तेवढीच असणार माहिती होतं. शिप गाडी लावायला जागा भेटली आणि आम्ही गेलो मठामध्ये गेलो. तर आम्ही खूप लेट गेलो होतो, पण रांग तर खूप स्टार्टिंगपासूनच होती. आम्ही रांगेत उभे राहिलो दर्शनासाठी उभे राहिलो. पण गाभाऱ्यात मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे आम्हाला प्रॉपर पहिलं शूट नाही घेता आलं. रांगेत उभे राहिलो तर एवढी रांग होती खूप मोठी आणि दर्शन पण व्यवस्थित देत नव्हते, पटपट घाईमध्ये. आणि मठामध्ये आज तर भजन वगैरे मस्त चालू होतं, त्यामुळे ना वातावरण खूप छान झालं होतं. आम्ही मेन गोष्ट म्हणजे पालखीसाठी थांबलो होतो आणि पालखीसाठीच लेट गेलो होतो. दर गुरुवारी आम्हाला पालखी भेटते आणि दर गुरुवारी आम्ही पालखीसाठीच जातो. आज गुरुवार पण होता आणि गुरुपौर्णिमा होती, तर आजच्या पालखीचं विशेष महत्त्व होतं, त्यामुळे आम्ही पालखीसोबत गेलो दर्शन घेऊन. आता जे दर गुरुवारी येतात आणि कर्जतच्या परिसरामधले आहेत त्यांना माहिती आहे पालखीचं, पण बाहेरून येतात त्यांना माहीत नसतं. तर आज भरपूर गर्दी पण होती. आम्ही पालखी झाल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि घरी यायला निघालो. असं होतं स्वामींसोबतचा गुरुपौर्णिमेचा हा दिवस. बाय.